लहानपणी ना जेव्हा आजारी पडायचो, काहीच खावंसं वाटत नसायचं, तेव्हा ना आई अशा पद्धतीने फोडणीचं वरण करून द्यायची आणि त्यासोबत गरमागरम अशी चुरलेली भाकरी. अजूनही आजारी पडल्यानंतर अशा पद्धतीचं फोडणीचं वरण आणि त्यासोबत भाकरी चुरून खाल्ली ना, की आजारपण कुठल्या कुठं पळून जातं आणि तोंडाला चवही येते. तीच खास वरणाची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात आधी कुकरमध्ये अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे, ती काढायची आणि पाव वाटी तूर डाळ घ्यायची. मूग डाळीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि तूर डाळीचं कमी. दोन्ही डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि त्यामध्ये पाणी घालायचं. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालायचा. 1 चमचा यामध्ये कच्चं तेल घालायचं, म्हणजे डाळ छान एकसारखी आणि मऊसूत शिजते. आणि थोडंसं मीठही घालायचं किंवा याच स्टेपला तुमच्या अंदाजाने तुम्ही चवीनुसार मीठही यामध्ये घालू शकता. कुकरचं झाकण लावायचं, मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करायचा. आता कुकरच्या शिट्ट्या होतायत, डाळ शिजतीये, तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी कोथिंबीर, हिरवी मिरची, त्यासोबतच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, किसलेलं सुकं खोबरं आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. हिरवी मिरची मी या ठिकाणी 4 घेतली आहे. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हां, पण लसूण थोडासा जास्त वापरा. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता थोडंही पाणी न वापरता हे सर्व मिक्सरला फिरवायचं आणि थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य मी वाटून घेतले. थोडंसं जाडसरच ठेवलं आहे. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता. वाटण तयार झालंय तोपर्यंत आपली डाळही छान शिजली आहे, कुकरही पूर्णपणे थंड झालाय. आता कुकरचं झाकण काढायचं आणि ही जी डाळ आहे ना, ती छान अशी घोटून घ्यायची. तर इथे पहा, डाळ मी छान अशी घोटून घेतली आहे. तुम्ही डाळीचं या ठिकाणी टेक्स्चरसुद्धा पाहू शकता. आता आपण डाळीला फोडणी देऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की 2 मोठे चमचे तेल घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर तेलाऐवजी तुम्ही या ठिकाणी तूपही वापरू शकता. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालायची. मोहरी छान तडतडली, हिंगही फुलली की यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि 1 सेकंदभर हे सर्व परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे वाटणही परतून घ्यायचं. तर इथे पहा, वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, वाटणाला बाजूनी तेल छान सुटेपर्यंत वाटणही मी परतून घेतले. त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत पुन्हा एकदा हे वाटण एक अर्धा मिनिटभर किंवा मिनिटभर परतून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे. तर इथे पहा, हळद घातल्यानंतर सुद्धा 1 मिनिटभर हे वाटण मी छान असं परतून घेतलं. त्यानंतर आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची. डाळ घातल्यानंतर एकदा ही डाळ मसाल्यासोबत मिक्स करायची. आता या ठिकाणी तुम्हाला डाळीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं. भातासोबत खाणार असाल किंवा माझ्या पद्धतीने भाकरीसोबत चुरून खाणार असाल ना, तर डाळ थोडीशी सैलसरच ठेवायची. तर इथे मी 1-1.5 ग्लास आणखी पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साहित्य मिक्स करायचं. आता यामध्ये चवीनुसार किंवा तुमच्या अंदाजाने मीठ घालायचं, कारण आपण यामध्ये डाळ शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं. त्यानंतर मोठ्या आचेवर डाळीला एक उकळी काढायची, पुन्हा एकदा डाळ मिक्स करायची आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर एक 8 ते 9 मिनिटं डाळ छान अशी शिजवून घ्यायची. डाळ जितका वेळही तुम्ही शिजवून घ्याल ना, तेवढंच हे वरण चवीला अप्रतिम लागतं. तर इथे पहा, एक 8 ते 9 मिनिटं हे वरण मी छान असं शिजवून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चरसुद्धा, रंगसुद्धा आणि याचा सुगंध तर इतका भारी घरभर पसरला आहे की वरण न खाणारे सुद्धा पटकन खायला बसतील. आता मस्त गरमागरम भाकरी घ्यायची, चुरायची आणि त्याच्यावर हे वरण घालून ताव मारायचा. यासोबत भाजलेला पापड आणि लोणचं तर आहेच. तळलेली हिरवी मिरची सुद्धा याच्यासोबत अप्रतिम लागते. एकदा हे कॉम्बिनेशन सुद्धा ट्राय करून पहा. आणि गरमागरम इंद्रायणी भात असेल तर काही विचारूच नका. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हे फोडणीचं वरण नक्की बनवून पहा. तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.